जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजोडे या युट्यूब चॅनलवर. बघा संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला लागलेलो आता स्वयंपाकाला. तर आज आम्हाला काय मेनू बनवायचा आहे. तर चला आज कसा थोडासा वेगळा मेनू आहे कारण कविताला खायची आज खिचडी आणि मला असं वाटतं की म्हणलं चला थोडेसे कुळथाचे लाडू पण बनवू आणि मग दोघींचे दोन मत झाले तर म्हणलं चला दोन्ही पण बनवू आहे की नाही. आणि दर म्हणजे रोजचं मत एकच राहतं मग आज दोघीच पण अलग अलग झालं आणि मग कसं तर खावं वाटलं म्हणलं तर मग करावंच लागत आणि खिचडी करायची म्हणले तर सगळेजण आपले सोनपापडी जंबुटी सगळे लहान मत सगळ्यांचे झाले खिचडीकडं आणि मोठे मत झाले ते इकडं लाडू खायला. तर बघा आज आम्ही दोन्ही पण बनवणार आहे कारण की दोन्ही पण आवडत सगळ्यांना. मग खिचडी बनल्यानंतर आता मी दिवसापासून बनवली पण नाही सगळ्यांना म्हणून आले खिचडी पण बनवा आणि कुळथाचे लाडू पण. तर कसं राहतं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांच्या मताचं तर आपण रोज करतो घरच्यांच्या चला तुम्हाला काय खायचं आज काय नाही मम्मीला पप्पाला सगळ्यांना. तर म्हणलं चला आज स्वतःच्या पण मनाचं काहीतरी करू आहे नाही जे आपल्याला आवडन ते. तर चला बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता आम्ही काय काय बनवणार आहे ते. आपल्याला आता दोन मेनू बनवायचे ना. हा ना. तर तुम्ही आता जे कुळथाचे लाडू करून राहिलेत ना सरा काढून घ्या सगळं खिचडीची एका ताटामध्ये सगळं कापून घेते. अगं बाई तू कांदा कापड पण मांडवायला पाहिजे किती उरली रडू नका मग तेच कांदा कडून निघला काय करतो कडू नाही कांदा गोडे मग काय करते कुळथाच मसाला काढते आणि बाजूला होती बाई लई करवाली मांडवायला कांदा ते टाकलं चांगलं. मग आता कुळथाच्या लाडूचा मसाला पण काढला मिरच्या लसूण जिरे मीठ आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे सगळं एका खलबत्त्यामध्ये मस्त असं जास्त बारीक नाही पण थोडस जाडसर म्हणजे ठोसर थोडं वाटून घ्यायचं. आणि शेंगदाणे कसे अर्धा सगळं जर असले ना तर कुळथाच्या लाडू मध्ये टेस्ट भारी भारी लागते. पहिल्यासारखी कुळथाचे लाडू खायची मजाच नाही राहिली का पण पहिले कुळी चालत होते है ना. आता ते गावरान कुळीत भेटतच नाही का ते लाल कुळीत राहायचे पाय सगळे लोक फिरत होते आता दिसतच नाही म्हणजे कुळथाचं शेत म्हणजे दिसतच नाही वावरात पुढे कुळीत लावेल कोणी हे आपल्या इकडं नाही. सगळ्यात नाही आता कसं पैशाचे जे पिक आहे का तेच काढले जाते जास्त करून पहिल्यांदा मठ राहायचे कुळीत राहायचे आता काहीच नाही राहत. मग काय पहिल्यांदा आपल्या आजीन त्या असं मोठं पातेल ठेवायच्या मस्त कुळथाच्या लाडूला इतकं भारी सगळं. मग अजून बी आहे बरं का पुढं मुडं पण माझं जास्त नाही आता तुरळा की आपल्या घरी पण कंटिन्यू राहते नाही आपल्या घरी म्हणजे मम्मीला आवडते आपल्या घरी मग मम्मीचं चाललं राहतं ते भारी लागते. जर शंभर बुखार मध्ये शंभर औषध पिला ना तू टोपी घालून दिली स्वेटर घालणार हा लई लांब कोथिंबीर आहे कविता सगळीच कापून घे मी ना लगेच पीठ मळून घेते. कुळथाचं पीठ आम्ही कसं एका डब्यामध्ये चाळून भरीत राहतो कारण मग दरवेळेस चाळायचं म्हणलं ना तर मग त्याच्यापेक्षा कसं पीठ दळून आणलं का एका डब्यामध्ये मस्त चाळून ठेवायचं मग तुम्ही तुमचं ताण नाही राहत. कविता कोथिंबीर मला थोडी बारीक कापून द्या एकदम बारीक कापून. रात्री मी फ्लावरची भाजी बनवली त्याला एका ताईंनी कमेंट केली कोथिंबीर धुवून घेत जा. मग आपण जेव्हा बाजार आणतो प्रत्येक वस्तू आपण बाजारातून धुवूनच ठेवून देतो हा आपलं कसं भाजी उरून टाकायची होती ना मग मी धुवूनच नाही घेतली पण मग धुवायची राहते आपली कोथिंबीर. तर त्या ताईंना असं वाटलं असं की चला कविताने कोथिंबीर धुतली नाही पण आमचं कसं एकदाच धुत राहतो म्हणजे जेव्हा आणली तेव्हा धुवून ठेवली मग कसं टेन्शन नाही. आणि सगळ्यात मी अजून एक काय कमेंट होती कविता त्या ताईंची आपली फुगली म्हणे त्या मोठी झाली तर कसं झालं जेव्हा आमचे ग्रिल बसत चालू होतं का त्याच्यामध्ये थोडे असे 2-4 तुकडे पडलेले अजून पण घरामध्ये ठेवून दिले आम्ही. प्लास्टिकची फुकणी होती आमची तर पहिले तिथं जुन्या घरी पोरं काय करायची चूल पेटवलेली असली ती फुकणी त्याच्यामध्ये टाकून द्यायची त्याच्यामुळे आम्ही थोडी मोठीच आहे मग आता टीव्हीचीच घेतली कारण की भेव पण नाही राहत त्या फुकणीला आणि पोरं पण चुलीमध्ये टाकत नाही
काय चला आता मी कुळथाचं पीठ करून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यात आणि हा मसाला सगळा टाकून द्यायचा. तर मीठ पण टाकून घेतलं आणि जो आपण कुटून घेतलेला आहे थोडासा जाडसरच आहे बघा. आणि पाणी टाकून आपल्याला थोडं थोडं असं पोळ्यासारखं म्हणजे आपण जसं पोळ्याचं पीठ बनवतो त्याच्यामुळे थोडंसं हेच ठेवायचं घट्ट, म्हणजे मग कुळथाचे लाडू वळल्या जाते मस्त. आणि याला जास्त पाण्याची काही गरज राहत नाही, जास्त लागत नाही. मिरची टोपली हा देते. बघा आता आपण कुळथाचं पीठ मळून घेतलं आणि थोडस घट्ट सरच मळला बघा. आणि थोडंच मळला कारण कुळथाचं पीठ म्हणजे जास्त काही आपण कसं पोळ्याला जास्त मळतो तर त्या पद्धतीने नाही, कारण बारीक म्हणजे आपल्याला एकदम बारीक बारीक लाडू वळायचे राहते आणि सगळ्यात मेन सोबत खिचडी पण आहे खायला, त्याच्यामुळं मग मी मुद्दामच थोडस मळलं. तर आता याला आहे ना थोडं 5-10 मिनिटं कसं भिजून द्यावं लागल, तोपर्यंत मग आधण ते टाकून घेते. आपल्याला कुळथाच्या लाडूला आधार करून घ्यायचं. थोडीशी जिरे टाकले, थोडीशी कोथिंबीर आणि तोपर्यंत सगळे पाणी ठेवून गेलेलं थोडं गरम करायला. ते पण बघा उकळलेलं आहे. थोडंच लाडू करायचे त्याच्यामुळे थोडंसं पाणी ठेवलं मी अर्धा पातेलं. आणि आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मग नंतर मग मी याला नंतर लगेच लाडू वळून घेणार आहे. अरे तू नको ऍडवाइन करून बाई, एवढे जण लाडू वळायला असणार ते लाडू राहतील का करे. चिल्लर पार्टी कशाला आली तुम्ही इकडं? अनुपम पाय ना कसं मांडरी येऊन बसलेले. आणि लाडू कसं जेवढे बारीक वळले ना तर मस्त लागते. तुला आवडते ना? अरे ए अरे आज कोण काय काय खायचं? लाडू खायचे, मला खिचडी खायची. हा का, मग तू आणते खिचडी करू लागणार जाय ना. आराम लाडू खायचे, आरामाला लाडू काय समुद्र काय खायचं खिचडी की लाडू? समुद्र दोन्ही खायचंय. मम्मी ही म्हणती नको मग मी लाडूच खाते. नको मग खिचडी करायला नको मग लाडूच खाते. तर बघा खिचडीचं सगळं एका ताटामध्ये साहित्य काढून घेतलेलं आहे. कांदा, बटाटा, टमाटर, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता पण, लसूण पण घेतला बघा थोडीशी. आणि अद्रक पण नव्हती त्याच्यामुळे अद्रक नाही घेतली. आणि अजून भरपूर साहित्य नाही याला, तर फ्लावर नाही, वाटाणे नाहीये, त्याच्यामुळे आता जेवढा होतं का घरामध्ये तेवढ्याचीच खिचडी बनवायची आहे. टाइम झाला त्याच्यामुळे कुकर मध्येच खिचडी लावणार आहे आता. बघा जिरे मोहरी फोडणी देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरची टाकून घ्यायची एकदा. बघा म्हणजे खिचडीचं असं असतं, जेवढं खिचडीचं मटेरियल जास्त असतं तर खिचडी एकदम भारी लागते. लगेच मी म्हणायला गेलं तर कांदा, खिचडीला किती मोठा कांदा टाकायचा, खिचडी एकदम भारी लागते बघा. बघा 2 वाटीमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि आज आपल्याला लाल मसाल्याची अशी खिचडी बनवायची आहे. तर कांदा लसूण मसाला, थोडा सांबर मसाला, किचन किंग मसाला, लाल तिखट पावडर घेतलेली बघा आणि त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आपल्याला.
दोन्ही मसाले एकत्र करून आपल्याला खिचडी मीठ टाकून घ्यायचे. बघा आपल्या सगळा मसाल्याचे सगळे परतून घ्यायचे आपल्याला. तर आपण सगळं खिचडीचं साहित्य टाकलं बघा आणि डब्यामध्ये सोयाबीन टाकलेले मी पाण्यामध्ये भिजायला. तर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं सोयाबीनचं आणि सोयाबीन पण आणि खिचडी मीठ टाकून घ्यायची. मसाला ते परतून घ्यायचे आपल्याला कमी गॅसवर. कविता कोणत्या लाडूचा आगन झालं काय उकळला का काय झालं? उकळलं नंतर अजून उकळला का? हा. लाडू टाकून दे त्याला. नारळ खोबरं लागलं ना. हा ना झाले मग पटकन. अजून राहिले पण मग जेवढे झाले ना ते टाकून दे. शेवडीवर ना पडल्या पडल्या काम होतं बरं का. मग शेवटी फुल राहत संध्याकाळी. कसं एवढे बाकीचे लाडू सवर एवढे लाडू बरेचसे म्हणजे वापरतील म्हणजे मग पुढचे दुसरे लाडू टाकायला बरं राहतो. बघा मसाला चांगला परतला खिचडीचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. तर जेवढे तांदूळ लावते का त्या तांदूळाच्या मापाने आपण पाणी टाकून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. बघा आता पाणी तर टाकलं आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. मग त्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे. पण मग कुकरचा सिस्टीम आहे की त्याच्यामध्ये जर 2 ग्लास तांदूळ टाकायचे असले तर 4 ग्लास पाणी लागत खिचडीला. आणि खिचडीमध्ये मटेरियल पण भरपूर राहतं ना त्याच्यामुळे मी 2 ग्लास तांदूळ टाकणार आहे आणि मग 4 ग्लास पाणी टाकून घेतलं बघा. तर बाकीचं कांदा टोमॅटो ते सगळं आहे म्हणजे शिजलं पण पाहिजे एकदम व्यवस्थित. तेव्हा परत तुम्ही झाकण करून घेणार आहे पाण्याला उकळी येऊस्तर. बघा दुकानमधले 2 नंबरचे तांदूळ घेतलेले खिचडीला आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची चांगली. तुरीची डाळ टाकली बघा आणि तांदूळ चांगले धुवून घ्यायचे. डाळ पण टाकून घेतली. तर 1 ते 2 पाणी चांगली धुवून घ्यायची तांदूळ आणि डाळ. बघा आपल्या खिचडीच्या अन्नाला चांगली उकळी आली आणि आता खिचडी टाकून घ्यायची आपल्याला. तर मीठ टाकून घ्यायचं खिचडीमध्ये आणि खिचडी थोडं हलवून घ्यायचं बघा. मीठ ते सगळे मसाले आणि तांदूळ पण. आणि आता आपल्या कुकरला झाकण लावून घ्यायचं. कविता पहिले कुकर बदलावं लागणार. कुकर बदलावला ते माझ्या लग्नाचं होतं पण त्याचे पण ते बँड झालं. ती काय होत माहिती का खराब होते जास्त दिवस. हा ना मग लय दिवस झाले. आपण हे सगळे 2-3 येऊन आणि मस्त ते नवीन मधलं नाही का ते नवीन मधले काळ घ्यावंच लागेल ना. तर कुकर पण खाली घेतलं आणि वाफ सोडून घेतली बघा आणि मस्त अशी खिचडी शिजली बघा. अरे शुदा बोलला ते मम्मीच्या वेळेला मम्मी सगळं किती खिचडी त्याच्यात लाडू काढून जाईल का तुला संपलं ना बोला कळत ना आता काय खावा हो दोन्ही का
आज खिचडी पण लई दिवसापासून चालली त्याच्यामुळे खिचडी केली लाडू केले. काय शेंगदाणे का? अरे यार. बघा आता सगळेजण बसलेले आहेत आम्ही जेवण करायला. बुसक्याला उरले काय दम्मानी खिचडी तर झाली बघ. तिला नाही घालत तू काय? बरी झाली का? तू कसं देते? भाऊ खिचडी आवडली की नाही? बरी झाली. शेंगल भाकर टाक ना. काय झालं? तू काय खायचं? लाडू कसं काय नंबर झालाय दीदी लाडू खुरवली ना. मला लाडू खायचे. हा ना भारी ना. काय लागलं टेस्ट राहावं कसं काय लाडू लाडू भारी झाली. खिचडी जलेबी सगळं चांगलं झालं मला तर काय खावतच काय सगळं समजून गेलं. त्या खाल्लीशी काही चांगलं त्या खाल्लीशी सगळं चांगलं झालं. सगळं आवडतं. या कधीच तसंच राहिला होतं. असं राहतच आहे. मग आज कसं मनात घेतलं म्हणून दोन्ही चांगलं झालं. दोन्ही चांगलं झालं. पहिल्यापासून आवडत तुला आवडते कामच आहे ना पुरी हा ना. चांगलं झालं का मग कामाचं आहे पुरी आहे की नाही? मग दीदीला लाडू खाल्ले बरं का आवडत दिला दीदी ते गव्हाची पिठ डाळीची पिठ ते पण लय ते आवडते. पण आवडत. खिचडी मस्त झणझणी झाली. तिकड झालं अशी बरोबर. तिखटच करायची त्या. मला आवडत ठीक आहे तुम्हाला नाही आवडत आम्हाला आवडते ना. आज मम्मीला काढत होतं जड भाज्यात म्हणून झणझणीत खिचडी झाली आज. खिचडी भारी झाली पण थोडी झणझणीत आहे मम्मीचे पप्पा जायचं मम्मीला त्याला खायचे असेल मग मसाल्याच नाही करता येत. आज मम्मीला त्याला खिचडी खायची नव्हती त्याच्यामुळे मसाल्याच करावं लागेल. तू काय खायचं रे? लाडू खातो का? तू खवरात झाकत मिठाचं बरं नाही झाकून खातो.